कल्पना करा, तुम्ही एका वर्षासाठी आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीपासून दूर आहात. ना फोन, ना पत्र. संदेश कसे पोहोचवणार? जवळपास 2000 वर्षांपूर्वी एका कवीनी प्रेम, विरह आणि निसर्ग यांना एकत्र गुंफत एक असं काव्य लिहिलं, जे आजही जगभर वाचलं जातं. जाणून घेणार आहोत त्याच काव्याबद्दल या व्हिडिओमध्ये. हॅलो, नमस्कार. मी मेघा. सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढातला पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाचं अजरामर काव्य म्हणजे मेघदूत. हे काव्य मूळ आहे संस्कृतमध्ये, पण आजपर्यंत अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या दिग्गजांनी त्याचे वेगवेगळे अनुवाद केलेले आहेत. अगदी मराठीतही कवी कुसुमाग्रज, शांता शेळके, ग्रेस आणि इतरही अनेक अशा दिग्गजांनाही याची भुरळ पडली आहे. हे काव्य जगभर वाचलं जातं. आज बोलूयात थोडंसं याच काव्याबद्दल. मेघदूत हे एक संदेश काव्य आहे. एका प्रियकराचा आपल्या प्रिय पत्नीसाठीचा मेसेज. आणि हे पूर्ण काव्य म्हणजे एक डायलॉग आहे एका यक्षाचा. त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. अलकापुरीमध्ये धनपती कुबेराकडे एक यक्ष काम करत होता. कामात केलेल्या दिरंगाईमुळे कुबेरांनी यक्षाला शाप दिला. तो शाप म्हणजे अलकापुरीतून निष्कासित केलं जाऊन आपल्या प्रिय पत्नीपासून 1 वर्ष दूर राहण्याचा. त्याप्रमाणे यक्षाला अलकापुरी सोडून तिथून खूप दूर रामगिरी पर्वतावर राहावं लागलं. पत्नीपासून दूर तिच्या आठवणीत व्याकुळ होऊन यक्ष दिवस काढत होता. आषाढ महिना आला. दाटून आलेला आभाळ बघून यक्षाचा विरह अजूनच दाटून आला. जी व्यक्ती आपल्यासाठी अत्यंत प्रिय आहे त्या व्यक्तीशीच आपला संवाद तुटलाय. त्या व्यक्तीला आपण सांगूच शकत नाहीये की तिच्याशिवाय आपली काय परिस्थितीत आहे. या व्याकुळतेत असतानाच यक्षाला पर्वतावर दाटून आलेले मेघ दिसले. त्याला वाटलं, आपली ही वेदना, निरोप आपण या मेघालाच दिला तर. पर्वताच्या शिखरावर जाऊन त्यांनी त्या मेघाला विनवणी केली की हे मेघ, असाच प्रवास करत तू अलकानगरीत असलेल्या माझ्या प्रियेला जाऊन माझा निरोप, माझी पीडा सांग. किती विलक्षण कल्पना आहे नाही. म्हणजे निर्जीव असलेल्या ढगाला आपण तो प्रवास करू शकतोय, म्हणून यक्षाने विनवणी केली की माझा निरोप तू माझ्या प्रियेसाठी अलकापुरीपर्यंत पोचव. आणि म्हणून या काव्याचं नाव आहे मेघदूत. मेघदूत मध्ये 118 श्लोक आहेत. आणि शांता शेळकेंनी याचा जो मराठी अनुवाद केलाय त्यातल्या या पहिल्या भागाचं वर्णन ऐका. जीवा तापल्या तूच निवविसी, म्हणून याचितो मेघा तुझला. धनपती शापे विरह तापल्या, निरोप माझा पोचव सखीला. यक्षांची प्रिय अलका नगरी, तिथेच आहे तुझला जाणे. शिवमस्तकींच्या चंद्रकलेचे, जिथे फुलतसे नित्य चांदणे. आता यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अलकापुरी, अलका नगरी ती होती कैलास पर्वतावर. आणि जिथे यक्ष आला होता तो रामगिरी पर्वत म्हणजे अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार आजचा रामटेक पर्वत. तर यक्षानी आपला प्रियेसाठीचा निरोप तर त्या मेघाला दिलाच, पण त्याच्या सोबतच रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाताना त्याला प्रवासात कुठकुठली स्थळं लागतील, त्या ठिकाणांची नावं, येणाऱ्या नद्या, तिथली भौगोलिक परिस्थिती, या सगळ्याचं पण खूप सुंदर वर्णन यक्षानी केलेलं त्या काव्यामध्ये आलेलं आहे. ऐका. तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा, आता सांगतो ऐक घनारे. श्रवण योग्य संदेश मागुती, कथितो तोही ऐकून घेरे. जाता जाता श्रमशील तेव्हा, गिरीशिखरांवर क्षण टेकावे. जरा क्षीणता येता सख्या, विमल सऱ्यांचे पाणी प्यावे. आणि पुढे पूर्ण प्रवास कसा असेल याचं वर्णन केलंय. म्हणजे जाताना त्याला गिरीशिखर म्हणजे पर्वत लागतील, त्यांना तू स्पर्शून जा. येताना नद्या लागतील, त्यांच्या काठाकाठानी जा. हे सगळं त्याला खुणवायचंय. पहिला टप्पा आम्रकूट, जो आहे आजचा अमरकंटक. तिथे अमराया असतील. मग विंध्य पर्वत, दशान्न देश म्हणजे छत्तीसगड, निश्चय पर्वत, विदिशा नगरी, अवंती, उज्जैनी जिथं मंदिर आहे. बघा, हेही वर्णन 2000 वर्षापूर्वीच्या या काव्यात. मग दशपूर नगरी, जी आहे मध्य प्रदेशातलं आजचं मनसोर हे गाव.
हे सगळं ओलांडून हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. मग हस्तिनापूर, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, हरिद्वार, गंगोत्री पार करून मेघ कैलासाच्या दिशेने जाणार. आणि तिथे आहे अलकानगरी, जी कायम फुललेली समृद्ध असते. तिथे पाहशील तू तिला, जी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, माझ्यासाठी एक एक दिवस मोजून कंठत असेल, शिणली असेल. तिला सांग, मी कुशल आहे, मी तिच्या आठवणीत व्याकुळ आहे. या दुराव्यानी हे प्रेम अजून वाढलंय, पण हा दुरावा कायमचा नाहीये. हेही दिवस जातील आणि लवकरच आपली भेट होईल. तर ही होती गोष्ट मेघदूत या काव्यामागची. मेघदूत हे फक्त प्रेमकाव्य नाहीये, तर ते प्रतीक्षा, आशा आणि भावना यांचं काव्य आहे. जिथे शब्द फक्त बोलत नाहीयेत, तो एक भावनेचा प्रवास आहे. आणि निसर्ग आणि प्रकृती सुद्धा या प्रेमाची साक्ष झाले. थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा झाला मला नक्की कळवा. तुमचे अभिप्राय ऐकायला मला आवडतील. आणि परत भेटूच. बाय.